या आयुष्याच्या वरती आपण पाहतोय आठवणीत राहतील. सन्माननीय अनिल शेठ पाटील यांना विनंती असेल आपला यथोचित मान सन्मानाचा इथे स्वीकार करावा. सन्माननीय अनिल शेठ पाटील यायचा आणि आपला यथोचित मान सन्मानाचा इथे स्वीकार करायचा आहे. अक्षय व्हेरी वेल डन मॅन. अशीच नक्की तुझी कामगिरी होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पंचांचा इशारा आलेला आहे तिथे. बॅटल ऑन. येस येस आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री राजूशेठ ठाकूर यांचं व्यासपीठावरती स्वागत झाले. येस सामना चालू झालाय तिथे. पहिला चेंडू आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज राजूशेठ ठाकूर. विनंती असेल की आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान. पांदिवे संघ आपला 12वा खेळाडू लगेचच या चला किटअप मध्ये यायचं इथे. चला सामन्याकडे आता वळूया. लक्ष केंद्रित करणारा सामना सर्वांच्या भेटीला राहिला. ओव्हर द विकेट उडवला. हेलिकॉप्टर बघा मैदानाच्या वरती उंच आकाशामध्ये झेल 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 टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे कम ऑन. गणेश भाईंचा तर नाद करायचा नाही. वळूया मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतो इथे मोठा फटका आला होता. फटका फसला. ताकदीची कमतरता. सन्माननीय तेजस कोटकर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील इथे करूया सहर्ष सहर्ष स्वागत. वळूया या षटकाकडे गोलंदाजाकडे. आनंद बघा नावातच आनंद आहे. फ्लातून गोलंदाजी फ्लातून स्पेल इथे आपल्याला पाहायला मिळाला. परंतु लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग होती. अवांतर स्वरूपाची ही एक धाव दफलकावरती येते. एका धावेच्या बरोबरीने दफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजेच एक धाव दफलकावरती 2 धावा माफ करा 2 धावा एकंदरीत झालेल्या आहेत दफलकावरती इथे. यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या वरती अगदी टप्पा पडल्याच्या नंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पडतोय. तिथे जातोय डॉट चेंडू आला. अफलातून गोलंदाजी आहे. रफ्तार के सौदागर म्हणून आनंदची ओळख आहे. अर्थातच सतरवाडी संघाची आपण पाहतोय अगदी या वेळेचा या चेंडूवरती ठरतोय फलंदाज बाद. डीजे मास्टरचं लक्ष आता इथे करूया केंद्रित. डीजे कमॉन.
आलेले हैं, त्यांचं करूया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सहर्ष स्वागत। चलिए मैदान के ऊपर चलती है दोस्तों, जिधर दूसरा ओवर लेके आए गेंदबाज। हालांकि देखा जाए तो गेंदबाज का नाम धनेश धनेश के हाथ में गेंद को दिया गया है। धनेश किस अंदाज के साथ गेंद करेंगे, गेंदबाज ही करेंगे। सामने बाएं हाथ का बल्लेबाज हालांकि देखने के लिए मिल रहा है सुजीत। सुजीत और धनेश, ये बिग बैटल राइट आर्म अराउंड द विकेट। ये गेंद बैकवर्ड की रीजन में भाग मिल्खा भाग, उधर गेंद भागती हुई सीमा रेखा के बाहर, दंदन चौकार। चलिए मैदान के ऊपर जिधर हालांकि ये स्ट्रोक के ऊपर 4 रन आते हुए फितूली गेंदबाजी करनी होगी मैदान के ऊपर। हाँ, सटिक लाइन और लेन, टालियां बजती हुई। हालांकि अच्छी गेंदबाजी है, जुस गेंदबाजी, जादूगिरी जादुहीन गेंदबाजी मैदान के ऊपर। उंगलियों के जादूगर जिसको कहा जाता है धनेश, वो गेंदबाजी की मोर्चे पे हालांकि अच्छी स्पेल डालते हुए। ये गेंद परफेक्ट मिडल ऑफ द बैट नहीं हुई, हालांकि अलोंग द कारपेट उधर गेंद भागती हुई जाती हुई दर्शक दीर्घा में आता हुआ, ये नसीब का चौकार। और अभी प्रहार होता हुआ, अच्छी बल्लेबाजी होती हुई। ये कंधे की ताकत उड़ाया है और ये बाहुबली स्ट्रेट बैक टू द बॉलर, ये छक्का, 6 रन। में इधर आता हुआ 1 रन के साथ ऐसे स्कोर कार्ड जा पहुंचा है। हालांकि यस 2 रन लिया है, तीसरी रन के लिए भागते हुए बल्लेबाज आउट हो चुके हैं। 2 रन के साथ ऐसे स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। स्पीड अप कर दीजिए, थोड़ा स्पीड अप कर दीजिए, समय बर्बाद मत कीजिए दोस्तों। 21 रन की दरकार है मैच हासिल करने के लिए, मैच जीतने के लिए। हालांकि 12 गेंदे 21 रन 10.5 के औसत से यह रन बनाने पड़ेंगे। भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय गणेश सदाशिव गावडे सर पाटील, माफ करा, गणेश सदाशिव पाटील सर आपल्या सर्वांच्या समवेत उपस्थित आहेत। त्यांना नक्कीच विनंती असेल की आपण पाहतोय व्यासपीठावरती येऊन, या डाईसवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा मनमुराद आनंद इथून घ्यायचा आहे। जिथे वळूया, अगदी आपण पाहतोय 21 धावा, या धावा रोखल्या जाणार की बनवल्या जाणार, हे प्रामुख्याचे 2 प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित। अजून 2 प्रश्न कोणते माहिती आहेत का? मग गोलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाणार की आपण पाहतोय युक्तीचा वापर केला जाणार? आणि फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सटिक लाईन आणि लेंथ म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी केली जाणार का? याच्यावरती आता आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे। 21 धावा, चॅलेंज एक्सेप्ट केलंय, चेजिंग मास्टर म्हणून या संघाला इथे ओळखलं जातं। या धावा बनवल्या जाणार का हे सांगण्यासाठी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या वरती घेऊन चलतोय। महाकाली ज्वेलर्सचे जीत भाई यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ इथे व्हायचा। चला, चेंडू तिथे पूर्तता करायची आहे चेंडूची।
राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 हे पर्व आहे. अगदी या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील आता अंतिम क्षणी येऊन ठेपलेलं हे सर्व भेटीला आहे. तुडुंब भरलेलं हे मैदान, मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अगदी 360 अंशाचं हे मैदान. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या तिथे पाणदिवे संघ, लगेच 1 मिनिटाच्या अवधीमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. पेनल्टी दिली जाईल बघा. अजून एक द मेगा फिनाले आपल्याला सामना खेळवायचा. 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना लगेचच चालू करायचा. महाकाल ज्वेलर्सचे प्रोप्रायटर अर्थात अजित भाई यांचं सहर्ष स्वागत करण्याची विनंती मी मंडळाला करतो की आपल्या स्वागत आपण पाहतोय नक्की छोटेखाने त्यांचं झालेलं आहे आणि शब्द सुमनांना त्यांचं आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करूया. या पंचांचा इशारा लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. ग्रीन सिग्नल दाखवलाय, ट्रेन चालू होणार. पटरीवरती गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक चालू झालाय. अफलातून गोलंदाजी आहे, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्याच्या नंतर फलंदाज सांगतोय चेंडू खालच्या बाजूने इथं राहतोय. जैन गोलंदाजी करत असताना, जैन गोलंदाजी करत असताना आपल्याला इथं पाहायला मिळतोय. नाव आहे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर सुपरिचित आहे सर्वांना. ओव्हर द विकेट, अख्खू टप्प्याचा चेंडू, फाईन ऑफ द विकेट, फाईन लेगचं क्षेत्र उडवलाय. चेंडू वन बाउन्स, दन 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 दन, सीमारेषा पार, चौकार. आपण पाहतोय हा या वेळेचा येणारा चेंडू बघा, अनएक्सपेक्टेड बाउन्स. चेतन सर कशाला म्हटलं जातं? याला म्हटलं जातं अतिरिक्त उसळी प्राप्त झालेला चेंडू. फलंदाजाला सर्व काही सांगून जातो. परफ्यूम डिलिव्हरी याला आपण म्हणत असतो. म्हणजे टप्पा पडल्याच्या नंतर फलंदाजाच्या नाकाच्या बरोबर बाजूला जाणारा चेंडू असतो ना, त्याला परफ्यूम डिलिव्हरी असं म्हटलं जातं. आणि त्या चेंडूची हाताळणी आपल्याला मैदानाच्या वरती इथे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट टर्म ओव्हर द विकेट. या वेळेचा हा फटका फसलाय. चेंडू आहे नो चेंडू. इथे नोची घोषणा केलेली आहे. बघा बघा, पंच चाणाक्ष आहेत. इथे क्षेत्ररक्षक चुकीचे सापडले आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय दंडित केलं गेलं. चला स्पीडअप करायचा आहे. पाणदिवे संघ आपण जास्तीचा वेळ घेताय. आम्ही काउंटडाऊन देखील लावलेला आहे. इथे आता उलटी गिनती चालू झालेली आहे. इथे वेळ वाचवायचा आहे. सूर्यदेव अस्ताला आता गेलेला आहे. तो कोणाची कधी वाट बघत नाही. तो त्याच्या जागी बरोबर असतो, कारण का चुकतो तो नेहमी माणूसच असतो आणि आपण दोष असतो ना तो देवाला देत असतो. वळूया मैदानाच्या वरती. अगदी राईट आर्म ओव्हर द विकेट. हा या वेळेचा फटका, चेंडू 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 क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मैदानाच्या वरती काय घडलंय? यस, नो बॉल होता म्हणजे फ्री हिट होता. हे कुठेतरी विसरून चालणार नाहीये. झेल बाद फलंदाज होऊ शकणार नाहीयेत. इथे 2 धावा आल्यात. 2 धावेनिशी धावफलकावरती 7 धावा. 31 धावांची गरज असताना हा सामना अजूनही जीवित आहे. चेतन सर, अगदी 21 धावांची गरज, माफ करा, 21 धावांची गरज असताना हा सामना अजूनही जीवित आहे. इथे डोळ्यांचा पारणे फेडणारा सामना म्हणून या सामन्याची गणना केली जाते. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे अजूनही सामन्यावरती. फलंदाज बाद ठरतोय तिथे. अगदी सोपा झेल इथे टिपला जातोय. फलंदाज एक मोठा फलंदाज मैदानाच्या वरून, धनेश बॅक टू द पॅव्हलियन. असं धावत बाहेर यायचंय प्लीज, थोडं सहकार्य. यस,
आपण पाहतोय नौका फलंदाज मैदानाच्या वरती गेलाय फलंदाजी करण्यासाठी. कुणालच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे इथे. अगदी कोण जिंकणार, कोण मेगा फायनल खेळण्यासाठी अगदी दाखल होणार, तो संघ फायनलला गेलेला आपण पाहतोय बोरखार संघाच्या विरोधामध्ये. 7-14 इक्वेशन सांगितलं जाते. उलटी गिनती चालू झाली आहे आता. 7 बॉल 14 धावा 7 चेंडू. हा फटका चांगलाय, ऑन साइडला फेकून दिलाय. पेट्रोलिंग चांगलाय, तिथून डीप मधून शूट केलंय. हा इथे आता मैदानाच्या वरती काय घडणार. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेनं. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती होतोय. बाद, आउट. हालांकि 6 गेंदे और 13 रन की दरकार है ये मैच हासिल करनी है, मैच जीतने के लिए. टीएमसीसी बोरकर या चला, या जवळ या. यस 6 गेंदे 13 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. हालांकि टीम बल्लेबाजी करते हुए सातरडी टीम के लिए 6 गेंदे 13 रन बल्लेबाजी करने वाली टीम. हालांकि हाँ भी हो सकती है गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर, पर अच्छी गेंदबाजी पहली ओवर में. हालांकि कंजूस गेंदबाजी की कुल मिला के खाली 8 रन खर्च किए. दूसरा ओवर लेके अपने निजी पहला, टीम के निजी पहला ओवर लेके आया है प्रथमेश. छोटे कद के ये खिलाड़ी, फिर क्रिकेट है ना, खून में भरा है ये खिलाड़ी के, वही जज्बा लेके आए है बॉलिंग ट्रैक के ऊपर. राइट ओवर द विकेट. ये छोटा बुमराह है. आहा, लीडिंग एज लगी है क्या. नहीं देखो बुमराह जैसी एक्शन और वही ताकत, वही नजाकता मैदान के ऊपर. अच्छी गेंदबाजी. वाह भाई वाह, क्या गेंदबाजी. ये मंच बड़ा है और ये बड़े मंच का ये सरपंच है. अच्छी गेंदबाजी. ये गेंद के ऊपर भेज दिया है. दर्शक बनेगे फील्डर. गेंद सीमा पार, षटकार. शेष और 7 रन की दरकार, 7 रन की जरूरत है मैच हासिल करने के लिए. जब तक है जान खुद को बताना पड़ेगा बल्लेबाज को. हालांकि स्ट्राइकिंग एंड के ऊपर आनंद की बल्लेबाजी. ये बुमराह की गेंद, हालांकि स्टीयर किया है वी स्टेप में अलोंग द कारपेट. 1 रन पूरा. दूसरी लाइन के लिए सफलता मिलेगी क्या. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. तालियां बजती हुई और ये जानकार प्रेक्षकों ने तालियां बजा के ये 2 रन का स्वागत किया. हालांकि 2 रन कुल ऐड किए हैं, 16 रन बन चुके हैं. 5 रन की दरकार है और ये मैच जीतने के लिए 3 गेंदे और 5 रन. 3 गेंदे. एक तरफ पानदिवे और एक तरफ सातराटी. ये संघ बच्चा मैच मैदान में जारी है. कांटों की टक्कर. जो खड़े थे अभी वो उठ गए हैं, जो उठे थे वो अभी उंगली के ऊपर खड़े हैं. और ये मैच देखते हुए अच्छी मैच. ये गेंद को उड़ाया है. गेंद जाएगी. टाटा बाय. और सी मारे. चला सर्व खेळाडूंनी बाहेर यायचं आहे. आपल्याला वेळ वाचवायचा. प्लीज नंतर करा तुम्ही सेलिब्रेशन. थोडं बाहेर या. टॉस साठी यायचंय लगेचच. इथे जिंकणारा संघ आणि टीएमसीसी संघ लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आणि